जगन्नाथच्या डोळ्यात अश्रू आलेत आणि त्याच्या आवाजात एवढा राग आहे की तिलोत्तमा देखील थरथर कापायला लागली आहे। महिंदरच्या घरातून सगळे सुखरूप बाहेर पडले आहे, पण आता खऱ्या नाटकाला सुरुवात होत आहे। सारंगच्या मनात हजारो प्रश्न उसळत आहे, पण जगन्नाथच्या मनात फक्त एकच गोष्ट चालली आहे, सूड। तो तिलोत्तमाकडे पाहतो आणि त्याचा आवाज भरून येतो। तो म्हणतो, तुम्ही माझ्या आयुष्यातून सगळं काही हिरावून घेतलं। जर तिलोत्तमा माझ्याशी लग्न करायला होकार दिला असता तर आज माझी बायको माझ्यासोबत असती, आमची स्वप्न पूर्ण झाली असती, पण तुम्ही सगळं उद्ध्वस्त केलं। मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही। त्याचे शब्द इतके तीव्र आहेत की तिलोत्तमा गुडघ्यावर कोसळते आणि माफी मागायला लागते, पण जगन्नाथ ऐकायला तयार नाही। त्याच्या मनात वर्षानुवर्षांचा राग साठलेला आहे आणि आता तो फुटला आहे। दुसरीकडे गुरुजी म्हणजे भुंदू बाबा, त्याची खरी ओळख समोर आली आहे, कारण सगळं काही जे बहिरवीनं सांगितलं होतं ते हा गुरुजीच करत होता। सावलीनं सगळ्यांसमोर सत्य उघडकीस आणलं आहे आणि आता सारंगचं आणि सावलीचं संसार दोन्ही डोलायला लागले आहेत। पण आता खरा मुद्दा काय आहे? हे सगळे कसे गुंतागुंतीचे झाले आणि यातून बाहेर पडण्याचा रस्ता कोणता? तिलोत्तमाला फक्त एकच गोष्ट समजली आहे, तिला फक्त सावलीच नाही तर जगन्नाथलाही मदत करायची आहे, बाकी सगळ्यांना एकत्र आणायचं आहे। आणि मग अचानक अन्मिका समोर येते। तिला सगळं सत्य समजलं आहे। ती रडत रडत सावलीकडे जाते आणि तिला प्रेमानं जवळ घेते। डोक्यावर हात फिरवत ती म्हणते, सावली, तू खरंच माझ्यासाठी एवढं केलंस? मी तुझ्याशी एवढा वाईट वागलो, तुझ्यावर एवढा राग काढला, पण तू माझ्या आयुष्याचं रक्षण केलंस। मी तुझा हा उपकार कधीही विसरणार नाही। तू मला एका मोठ्या संकटातून वाचवलंस। तिथे तिलोत्तमाने सावलीला सांगितलं की बघ सावली, आजपर्यंत आपल्या दोघींमध्ये जे काही झालं ते सगळं आता विसरून जा। आपण नवीन सुरुवात करूया, आपल्या नात्याला एक नवी दिशा देऊया। आणि म्हणाली, खरंच सांगते, तुझं सगळं स्वरूप मला खूप आवडतं। तू लाडकी आहेस, पण तुझा धाडस, तू जे काही करतेस ते करण्याची हिम्मत, त्याला तोड नाही। तुझ्या या धैर्याला मी नेहमी कौतुक करते। आता इकडे प्रेक्षकांसाठी एक मोठा ट्विस्ट येणार होता। सावली आणि नवीनीच्या आयुष्यात काहीतरी खूपच गंमतीशीर वळण आलं। हे सगळं शेवटपर्यंत बघायला हवं, म्हणून व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण जे घडणार होतं ते अगदी छोटंसं पण महत्त्वाचं होतं। दुसरीकडे मात्र चक्की, भैरवी आणि तारा या तिघींच्या आयुष्यातलं आई लेकीचं नातं पूर्णपणे संपुष्टात आलं होतं। बिचारी तारा किती आशेने भैरवीकडे प्रेमाने बघत होती। तिच्या मनात नेहमी एकच विचार होता, कधीतरी ही माझी आई होईल, माझ्या प्रेमाची कदर करेल, पण असं काही झालं नाही। भैरवीने कधीच तिच्याकडे आईसारखं बघितलं नाही, कधी विचारलं नाही की तिच्या मनात काय चाललंय, तिला काय वाटतंय, फक्त स्वतःच्या मनासारखं करायचं, बस एवढंच। कधी तिच्या भावनांचा विचार केला नाही। आणि जर भैरवीने हे सगळं केलं नसतं तर कदाचित तारा तिला माफही करू शकली असती, पण भैरवीने स्वतःच्या हुकमाचं, स्वतःच्या सोयीचं इतकं जास्त महत्त्व दिलं की सगळं बिघडत गेलं। शेवटी आई लेकीचं नातं अगदी तुटून गेलं, कारण शेवटी तारानं सगळ्यांसमोर कबूल केलं, आता पुढे काहीही झालं तरी मी तुझी बाजू कधीच घेणार नाही आणि तुझ्याशी माझा कायमचा संबंध संपला। मी पोलिसांना सगळं सांगणार आहे। शेवटी सत्याचा विजय झाला। प्रेक्षकांनो, खरं आयुष्य अगदी तसंच असतं, सत्याला समजायला वेळ लागतो, पण नेहमी विजय मात्र सत्याचाच होतो। त्यामुळे प्रत्येक वेळी सत्याचा पाठलाग करा। इकडे जातानाच तिलोत्तमानं मातरला बोलावलं आणि तिच्याशी बोलली, बघ मातर, तू जे केलंस ते खूपच चुकीचं होतं। तू चाकरी करतेस, पण तुझ्या मालकांसाठी तू जे केलंस ते योग्य नव्हतं। तुझा संसार वाचवला ते ठीक, पण असं करून तू सगळ्यांना धोक्यात घातलंस। हा एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग होता। मीरला खूप राग आला होता। शेवटी काय झालं तरी त्याचाही तितकाच प्रेम होता ना आजानिकावर, आणि आजानिकाचं फक्त त्याच्या आईमुळे सगळं चुकून गेलं, हे त्याला पटवायला थोडंसं अवघड होतं। त्यामुळे प्रेक्षकांनाही वाटलं की सगळं मुळात नीलमुळे झालंय। पण दुसरीकडे सावली आणि सारंगही सगळे आता आनंदात नव्हतेच। सारंगला काहीतरी प्रश्नांचा भडीमार चालू होता। तो जाणून घेऊ इच्छित होता की नक्की काय घडलंय, कारण त्याला वाटलं की काहीतरी वेगळंच आहे। त्याच्या मुलांशी मात्र काहीतरी वेगळं आणि भयंकर घडलं होतं। सावली त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण ते खरंच सारंगवर बघा। मंजी तिलोत्तमा मॅडम म्हणाली,
आज मला चक्क सून म्हणून घ्यायला आली. तुझा तिरस्कार करत होती ना, तेव्हा मलाही वाटलं होतं की खरंच कधीतरी आईने तुझा स्वीकार करावा. तुझा दिवस माझ्यासाठी खूप खास असणार होता. पण आज बघितलंस ना कशा पद्धतीने आईने तुझा स्वीकार केला. ज्या प्रकारे, ज्या पद्धतीने, ज्या कारणामुळे स्वीकारलं ते मला अजिबात पटलेलं नाही. आता बघितलंस ना तू हे सगळं काय झालं. इकडे जगण्याच्या मुलांचा त्यांचा पूर्ण मुळात गेला होता. त्यामुळे सगळ्यांना जबाबदार कोण हे कळत नव्हतं. पण इकडे मात्र चक्क सावली सारंगला समजावण्याचा प्रयत्न करत होती. सारंगवर सगळ्यांकडून दबाव होता. पण खरंच आपण तिलोत्तमाला ब्लेम करणं किती योग्य नाही याबद्दल तो म्हणाला, मला माहित आहे मी तेवढा मोठा नाही केलं, पण खरंच तुम्ही तर आतापर्यंत हे चुपचाप करत होता. पण आता त्यांच्यावर अगदी युद्धासारखा खेळ चालू आहे. त्याला सांगायचं होतं की सगळ्यांना एकत्र, एकजुटी नाही, सगळ्यांना एकत्र राहायला पाहिजे. सगळ्यांची तेवढीच संकट कशी जामीन होणार. पण इकडे प्रेक्षकांना आता मात्र सावली काय बोलतीये ते ऐकून घेण्याची तयारी नव्हती. सावली जे काही म्हणत होती ते सगळं उधळपदळ वाटत होतं. त्यामुळे तू प्लीज मला थांब, नको प्लीज एकदा माझं ऐक, हे मात्र थोडंसं इंटरेस्टिंग होतं. आता हे सगळं इकडे मात्र घहराटलं. सगळ्यांचं हृदय गेलं बिचाऱ्यांचं. अमृता आणि राजकुमारींना तर खूपच मोठा धक्का बसला. कारण खरंच घरात आतापर्यंत किती काय चाललं, कोणत्या कारस्थानाने हे सगळं चाललं होतं आणि सगळ्यांचा अफलातून कसला कसला मनसुबा, कसला ठाव, कसला सूड याचा अजिबात काहीही पत्ता लागला नव्हता. आता अवली आणि सावलीचं काय सुरू आहे ते बघूया. अवलीला आता माहित आहे की सावली तिच्याकडे आली आहे आणि ती इकडे येत असताना सावलीला बघून ती थोडी गोंधळली. सावली इकडे का आली, काय गरज होती तिला इकडे यायची, हे सगळं अवलीच्या डोक्यात फिरत होतं. आता सावलीचं चक्कर यायचं होतं आणि ती पडणारही होती. अवलीने ते पाहिलं आणि तिला धरकी भरली. सावली अचानक चक्कर येऊन पडली तर काय, पण खरं कारण काय आहे याचं. सावली खरंच इतकी आजारी आहे का, की दिवस गेले आहेत तिला, की कदाचित सावली प्रेग्नंट आहे. हा विचार अवलीच्या मनात येताच तिला धक्का बसला. नक्की काय आहे याचं उत्तर लवकरच समोर येणार होतं आणि तो ट्विस्ट खूपच मोठा असणार होता.